ए ऑन माय काउंट. श्री चीटिंग नाही करायची हा. मी काय चीटिंग करणार आहे? तुला शपथ आहे माझी. हा चल तुला माझी शपथ चल. मी चीटिंग करतच नाही. मला काय चीटिंग करण्याची सवय आहे का? तसं नाही रे, मी आपली खात्री करून घेतली. तू रेडी आहेस का? 1 2 3. ए बघू नको बघू नको. त्याच्या आधी तुझ्या मनात काय ते सांग. ओके. मला मुलांनी आई म्हणायला हवंय. काय झालं? आता वाच. बाबा तुला खरंच बाबा म्हणायला हवंय मुलांनी? हो. जीव भांडत पडला माझा. मला वाटलं तुला बाळानी मम्मी असं म्हणायला हवंय की काय. नाही, कारण त्यामुळे मुलं मला पप्पा म्हणतील. मम्मी पप्पा नको नको. आणि मुळात आई बाबा म्हणण्याची गंमत आहे ना, ती बाकी कशात आहे. खरंय. स्त्री आणि त्यातही आपलं एकमत झालंय. काय मज्जा ना. ए सूप. अरे छोटी आई थँक्यू सो मच. गरम गरम आहे तेवढ्यात पी. तुला हवंय का? नको. थोडस आहे आणखी. आता पण नकोय मला. बरं नको. ए कुठल्या बाबतीत तुमचं एकमत झालं सांगा ना. बाळांनी आम्हाला आई बाबा म्हणायचं या बाबतीत. आई बाबाच हाक मारली पाहिजे. अच्छा, म्हणजे तुम्ही बाळाविषयी बोलताय. श्री, तुम्ही आणखीन एक बाळ दत्तक घेणार आहात हे कळलंय मला. मजा येईल ना आता घरी. म्हणजे एक नाही 2-2 बाळ, त्यामुळे आनंद पण डबल. ए ऐका श्री, दोन्ही बाळ छान मोठी होईपर्यंत मी आता घरीच थांबणार आहे. मी ऑफिसला येणार नाही. तोपर्यंत मला सुट्टी हवी आहे. देशील ना? घे 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 सुट्टी घे. बरोबर. चला तुमचं चालू दे. ए ते गरम आहे सूप तेवढ्यात पी. कळलं ना? मी खाली जाते. बेबी वनचे ह्यांच्यासाठी सूप घेऊन गेलाय. भांडत नाही बसले म्हणजे मिळवली. तुला नक्की नको आहे ना सूप? नको. तुला आणखी हवा असेल तर सांग. हा आले आले. काय बाळाची आई? बोला बाळांचे बाबा. म्हणजे मी मुद्दामून ऐकलं नाही. मी गेले होते त्यांच्या खोलीत सूप घेऊन, तेव्हा माझ्या कानावर पडलं नकळत. अच्छा, म्हणजे त्यांचं ठरलंय की आई बाबा म्हणायचं. हो. अरे वा, हे छान आहे. आई बाबाच मस्त वाटतं. म्हणजे कसं आपलं वाटतं. हो की नाही? असं काही नाहीये वहिनी. त्यामागचं नातं आणि भावना महत्वाच्या. हा काहीही मारा. पण वहिनी म्हणजे कसं आहे, त्या दोघांचं ठरलंय की आता बाळ त्यांना आई बाबा म्हणणार. पण आपलं काय? आपलं काय? आपल्याला नको का ठरवायला बाळ आपल्याला काय म्हणणार ते? आजी. आजी कसं? आता बाळाने आजी अशी हाक मारली की आपण 6च्या 6 जणी धावणार. मग त्या बाळाला नेमकी कुठली आजी हवी आहे हे आपल्याला कसं कळेल? त्यांनी कोणालाही हाक मारली आणि कुठलीही आजी आली तर काय फरक पडतो? वहिनी घरात इतकी हुशार आहे ना, पण तुम्हाला कुणालाच माझा मुद्दा कधी कळत नाही. काय मुद्दा आहे? बाळ मोठी झाली. दोन्ही मुली मोठ्या झाल्या, कॉलेजला जायला लागल्या. आता त्यांना काहीतरी पार्लरची वगैरे गरज पडेल. मग तरी आजी अशी हाक मारली आणि तुम्ही धावत गेला तर काही फायदा आहे का? त्यांना बेबी वन्सच पाहिजेत की नाही असं म्हणतेय मी. की नेमकी कुठली आजी आहे कसं कळणार आहे आपल्याला? हो हो हो, पॉइंट आहे, पॉइंट आहे. हो की नाही? मग हो ग, म्हणजे आपली बाळं मोठी होतील, कॉलेजात जायला लागतील, दिवस कसे जातील कळणार सुद्धा नाही. ए आणि ना त्या आईला काय म्हणतील? पणजी आजी. आणि वहिनी तुला 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 आई आजी. घाबरलं पाहिजे म्हणजे. आणि तू छोटी आजी.
आणि तुम्ही बेबी आजी. मी बेबी आजी. सरू, सरू. सरू सरू आजी. हा. हा. आणि इंदुवहिनी मोठी आजी. त्यांना आता आणि अलीकडे थोड्या आजीसारख्या दिसतात पण. सांगणार का मी? येऊ दे तिला सांगते मी. नको. किती मजा येईल ना आपण सगळ्या अशा आज्या. हो पण अगं जान्हवीच्या आईला काय म्हणायचं? भांडगी आजी. शरे आत्रट कुठली ते त्यांचं त्यांना ठरवू दे. म्हणजे कला आजी म्हणायचं का नुसतं आजी म्हणायचं? झालं ठरलं मग आता सगळं. अगं हो ठरलं काय करतेस? अजून बाळ जन्माला यायचे, तू कुठे कॉलेज आणि पार्लर पर्यंत पोहोचतेस? असं नाही हो वहिनी, मी आपला एक विचार करून ठेवला. हो बरोबर, त्यामुळे ठरलं तरी निदान तू सुचवल्यामुळे. हो की नाही मग? अरे काय यार मध्ये मध्ये फोन वाजतो बेबी वन्स तुमचा. आला हॅलो. कुठं हा. झाला? हा बोल रे. हा झालंय का लिहून तुझं? केलंच मेल मला. नाही नाही मी चेक करते करते. वहिनी अजून बऱ्याच तयाऱ्या कराव्या लागणार आहेत आपल्याला. चला. काय होतंय ग? काही नाही, त्रास होतोय? ऍक्च्युली कळत नाहीये मला. ऐक ना, आज नको जाऊस तू. आज नको जाऊस. नाही श्री, अरे नंतर सुट्टी नाही मिळणार. अगं एका दिवसाने काय होणार आहे आता? बाळ आल्यावर एक एक तास महत्वाचा असणार आहे ते माझ्यासाठी. नंतर बघू आपण. ऐक ना, आता मी ठरवलंय ना, तर तुम्ही नका ना इंटरफिअर करू त्यात. मी तुला त्रास होतोय म्हणून म्हणतोय फक्त मी. मग मी सोसू शकते श्री. ठीक आहे तू म्हणशील तसं करू आपण. मी एक 5 मिनिटं बसते, मग बरं वाटेल. बस. तुला टेकून बसायचं? इकडे हो. काय हट्टय. अरे बरं वाटेल हो मला. बस. श्री, आज आपण जाता जाता जरा देवाला नमस्कार करून निघूया. तू म्हणशील तसं. काहीतरी छान बोल ना. काय बोलू? काहीही. मी तुला प्रपोज केलं तो दिवस आठवतोय? तू फक्त असायचं माझ्या कंपनीत. हो, डेझिग्नेशन काय असेल माझं? माझ्या सहचारीचा. माझी अर्धांगिनी बनून मला पूर्णत्वाला पोचण्याचं सौभाग्य देशील जान्हवी. माझी लाईफ पार्टनर होशील. माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस येतो. पण श्री, मला त्याच्यापेक्षा जास्त कुठला दिवस लक्षात आहे माहितीये? कुठला? तुला आठवतंय तू माझ्याशी तो सायकोलॉजी रिलेटेड गेम खेळला होतास आणि माझं मलाच रिअलाइज झालं होतं अनिल आपट्यांच्या बाबतीत मी काय वागतेय ते. म्हणजे मी तुला एक प्रश्न विचारणार आणि त्याचं तू न विचार करता लगेच उत्तर द्यायचंस. त्याने काय होणार आहे? नाही, त्यांनी होणार काही नाहीये, पण नेमकी तुझी अडचण काय आहे हे आपल्याला कळू शकेल. काही. रेडी? रेडी. बघ, कुठलाही विचार न करता लगेच उत्तर द्यायचं. ओके. आकाश, निळ, समुद्र, अथांग, देव, श्रद्धा, आई, माया, बाबा, वात्सल्य, मैत्री, आनंद, प्रेम, विश्वास, लग्न, कमिटमेंट, अनिल. जान्हवी,
नाही कळले कधी जीव वेडावला ओळखू लागलो बस मला मी तुला नाही कळले कधी आय लव्ह यू जान्हवी. मी तुला गुणगुणू लागलो पांघरू लागलो सावरू लागलो. I love you too, श्री. काय झालं? हसतोयस का तू? मला तू मला प्रपोज केलं होतंस बघ, तोही दिवस आठवला. पेडीच होते ना मी. पण तुझा तो प्रॉब्लेमच आहे माहितीये. तू जरा इमोशनल झालीस ना की तुला नेमकं जे बोलायचं असतं ना ते काही नीट मांडता येत. तेव्हा आपण अशी वेड्यासारखीच बडबडले होते ना मी काहीतरी. मला आवडलं होतं ते. श्री, आपलं नातं आता एका वेगळ्याच लेवलवर जात आहे ना, जाणवते तुला? म्हणजे आता ती हुरहुर नाहीये पण एक स्थैर्य आहे ना त्यात. रोमांच नाहीये पण कायमची अशी सोबत आहे. म्हणजे थोडक्यात आपण लग्न करून नात्यांमध्ये ग्रॅज्युएट झालो आणि आता आई बाबा होऊन पोस्ट ग्रॅज्युएट होणार आहोत. चला अभ्यासाला लागूया. म्हणजे आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. किती वेळ चालणार आहे यांचा फोन? हो 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 कळलं मला. हो हो बघितलंय मी, फारच छान आहे. हो हो चल हो बाय. झालं का लिहून त्यांचं? झाला का मेल वाचून त्यांचा? काय झालंय तुमचं? पण खरंच आता त्यांनी काही लिहिलं ना की मला ऐकत होतो किंवा मी बाहेर असले तर मेल तरी करतो. म्हणजे ही परीक्षा आधी पास करायची मग पुढे प्रकाशन वगैरे याचा विचार. पण वहिनी मी जशी बदलली ना तसा तोही बदललाय चांगल्या अर्थी. खूप छान वाटतं असं ऐकताना. एक काम कराल का हो? अशी ना थोडीशी अक्कल ना जरा आमच्या ह्यांना पण शिकवा ना. हा तो काही सुधारणार नाही. तर काय त्यातून आपण सांगायला गेलो तर अजिबातच ऐकणार नाही. त्यातल्या त्यात ऐकलं तर श्रीचं ऐकतील. काय ऐकतील? श्री हेच म्हणणार आहे काका काय जसं आहे तसं चांगलं. ते खरंच आहे म्हणा. काय खरं आहे वहिनी, पार्टी नका बदलू आता. अगं खरंच चांगले आहेत भाऊजी. काही नाही विक्षिप्त आहे तो बेबी. पण भाऊजींचं तुझ्या बाबतीतही असंच म्हणणं आहे. एक मिनिट, कारण तो मूर्ख आहे. नाही घोळ आहे. विक्षिप्त आहे, मूर्ख आहे, चांगला आहे, वाईट आहे. तू त्याची बाजू घेऊ नको. पुरे मला जरा गंभीर बोलायचं काहीतरी. काय? अगं आता आपली नातवंड येतील, मग ती मोठी होतील, मग सगळी जबाबदारी आहे ना, त्याची आता वाटणी करायला पाहिजे आपल्याला. म्हणजे सरिता आता रोज इथे नसेल, बेबी तूही जाशील पार्लर मध्ये, शरी तू जाशील कामाला, इंदी जाईल बुटीक मध्ये. म्हणून जरा असं वाटलं की खरं तर मलाही पार्लर मध्ये जायची खूप गरज आहे. म्हणजे सतत उंटावरनं शेळ्या नाही हाकू शकत ना मी. आणि देव सुद्धा म्हणतोय चांगलं घर घ्यायचं तर मला पार्लर मध्ये जायलाच हवं ना. तर मी येईन ना, आदनमधनं येईन आणि सगळं मॅनेज करेन मी फोनवर. हो वहिनी, तुम्ही अशी नका काळजी करू, तुमच्या एकटीवर नाही पडणार काही. आणि आम्ही ठरवून एकमेकींशी बोलून सुट्ट्या मॅनेज करू ना. कधीतरी इंदू वहिनी घरी राहतील, कधीतरी मी घरी राहीन. आणि अगदीच काही झालं तर सरीला फोन केला की येईलच. अगं तसा प्रश्न नाही, म्हणजे मी पूर्ण वेळ घरातच असणार आहे, होईल सगळं मॅनेज. पण आता एकदम 2-2 बाळ येणार ना, म्हणून जरा असं वाटलं की तिच्या तुम्ही 2 बाळांचं टेन्शन घेताय होय. समजा जान्हवीला जुळं झालं असतं तर आलीच असते की 2 बाळ घरात.
नाही पण होईल सगळं व्यवस्थित मॅनेज होईल. हो की नाही? पण आता खूप कामं करायची आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला तरतरी यायला हवी. त्याच्यासाठी तुमच्या हातचा चहा मिळायला हवा. नाही नाही आणि मला खूप कामं वहिनी, करायची वहिनी, नाही तुम्ही नाही खूप छान खूप कामं वहिनी. करायचे तुझं एक मिनिट मी करते चहा. 1 मिनिट. बेबी बस चहा करणार आहे. आई सांगितलं नाहीस मला कसं वाटलं घर तुला? अगं हॅलो, हा बोल ना. पोचलीस ऑफिसला? हो मी जस्ट घरात आलो. हो 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 आवडलं ना. बाबांना फार आवडलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. नीता थँक्स यार. हो निघालोच आहे. नाही बाबा मनीषच्या बाबांबरोबर गप्पा मारत बसले. हो हो येतोच मी. भेटू. चल बाय. आई काय आई तू पण ना हे सगळं करण्याची काही गरज आहे का? तू बरं मला सांग तर तुला घर आवडलं का? किती सुंदर घर घेतलंयस तू बाळा, माहितीये तुला? खरं एवढा कर्तबगार मुलगा माझ्या पोटी जन्माला आला ना, याचा खूप हेवा वाटतो मला. मी मात्र कायमच दुसऱ्यांकडूनच अपेक्षा करत राहिले. मला ह्याच्याकडनं घर मिळेल, त्याच्याकडनं मिळेल. पण तू कधी स्वतःचं घर घेशील असं मला स्वप्नातही वाटलं नाही. मी जे स्वप्नातही बघितलं नाही ना, ते तू मला प्रत्यक्षात करून दाखवलेस बाळा. तुला सांगते माझा ऊर अगदी अभिमानाने भरून आले. आणि माझ्या पोटच्या पोराला मी ओळखूच शकले नाही. मी विकायला निघाले होते तुला. आई जाऊ दे ना, कशाला उगाच सगळं जुनं काढत बसते? काढत नाहीये रे बाळा, काढत नाहीये. पण एक एक आठवलं ना की त्याचा त्रास व्हायला लागतो. तुझा बाजार मांडण्याऐवजी तुला प्रोत्साहन दिलं असतं तर मला वाटतं घरादाराचंच कल्याण केलं असतंच, नाही का तू? आई जाऊ दे. नाही बाळा, खूप मोठं काम केलंयस तू. मुंबईत घर घेणं म्हणजे काय खायची गोष्ट नाहीये रे. हो आई, पण फक्त माझ्यामुळे नाही झालंय. काही होत. हो, अरे माझं भाग्यच थोर म्हणून ही असली मुलगी मला लाभली. आणि सुनीता पण होती. हो, देवानं दुसरी लेखही मला तेवढीच चांगली दिली. पण माझ्या डोळ्यातच मोती पडल्यासारखं झालं होतं ना, म्हणून कशी वागले मी त्या दोघींशी. दोघींशी काय रे, सगळ्यांशीच मी वाईट वागले. आई जे जे घडून गेले ना ते सगळं सोडून देऊया. इथून पुढे ना एकमेकांशी छान वागूया, छान राहूया. आणि ऐक माझं, इथून पुढे ना सगळं मस्त होणार आहे आपलं. अगं मला तर असं झालंय की कधी एकदा ताईच्या बाळाला मी आपल्या नव्या घरात घेऊन जातोय. खरे, सगळं चांगलंच होणार आहे आपलं. आणि श्री म्हणत होता की हरकत नाही, आपण आपल्या मुलांना शिकवू की आम्हाला श्री आणि जान्हवी अशीच हाक मारा. काहीतरी काय श्री आणि जान्हवी काय आई बाबांना कोणी नावाने हाका मारतं? नाही गंमत करत असेल वहिनी तो. नाही, गमतीत सुद्धा नकोच ते. अहो अगं असं कसं करेल तो? जबाबदारी कळते त्याला. तो मुलगा म्हणून खूप जबाबदार आहे. तो आता वडील म्हणून केवढा जबाबदार होईल आता? हो ना, आणि जान्हवी आई म्हणून. हो, मुलं म्हणून दोघं जण आदर्श आहेत आणि नवरा बायको म्हणून तर आहेतच. मी खूप शिकले त्यांच्याकडनं. मी पण.
हो, आणि आई बाबा म्हणून सुद्धा आदर्शच होणार आहेत ते दोघ जण. वहिनी पुढच्या जन्मी श्री कोणाच्या पोटी? पुढच्या जन्मी श्री कोणाच्या पोटी जन्माला येणार वगैरे याची चर्चा नको करूया. असं करूया, पुढच्या जन्मी आपण 6 जणी त्यांच्या पोटी जन्माला येऊया. वा, काय पहिला मंडळ? अरे गुड मॉर्निंग. काय ये चाललंय? बस 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 बस. ये जान्हवी, ये बस. सावकाश. हळू. श्री, आमच्यात ना आत्ताच एक ठराव पास झाला. होय काय? पुढच्या जन्मी आम्ही 6 जणी तुमच्या पोटी जन्माला येणार, मुली म्हणून तुमच्या. हो, कारण आई बाबा म्हणून तुम्ही खूप मेच्युअर आणि सेन्सिबल असाल याची खात्री आहे आम्हाला. हा, आणि खूप प्रेमळ सुद्धा. काही कल्पना रंगवता का तुम्ही? हो? पुढचा जन्म वगैरे असं काही नसतं. असतं श्री, तू जे मला काही सांग. आहे ते सगळं ह्या जन्म. नाही श्री, असं नसतं. मी सांगते. अरे ऐक जान्हवी, काय ग? काय झालं बाळा? आम्ही काही चुकीचं बोललो का ग? अगं गंमत करत होतो आम्ही. नाही, पण म्हणजे मला चालेल. हो, आम्हाला सगळ्यांनाच चालेल. नाही नाही, इतकी बेस्ट कॉम्प्लिमेंट मला आजतागायत कधीच मिळाली नव्हती, म्हणून जरा. अगं अगं हो ग. कुठल्याही विषयावर कसे इमोशनल होऊ शकता तुम्ही? तुला नाही कळणार, बायकांचा जन्म घ्यायला लागेल त्याच्यासाठी. चल, त्यांना तो चहा दे ना बेबीवांचं. माझ्या हातचा चहा मी केलाय. हा चहा आले आले मी घेऊन आले. चालेल ना?